नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. मग प्रॅक्टिस सेट 1.3 बघण्याआधी आपल्याला काही बेसिक माहिती घ्यायची आहे. ती बेसिक माहिती घेतल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायला सोपा जाणार आहे. मग त्या बेसिक माहितीमध्ये काय काय बघायचं आहे आपल्याला, त्यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात वेन डायग्राम. मग आता ही जी वेन डायग्राम आहे, वेन डायग्राम म्हणजे काय असतं, वेन डायग्रामचा यूज आपण कशासाठी करतो, तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला, प्रॅक्टिस सेट 1.2 बघितला, त्यामध्ये आपण सेट्स बघितले. तर ते जे सेट्स आहेत ते जर आपल्याला फिगर फॉर्ममध्ये दाखवायचे असतील, म्हणजे आकृतीच्या स्वरूपात दाखवायचे असतील, तर आपण या वेन डायग्रामचा त्यासाठी यूज करत असतो. मग ही वेन डायग्राम म्हणजे नेमकं काय असतं, तर वेन डायग्राम म्हणजे एक क्लोज फिगर असते. मग त्यामध्ये आपण सर्कलचा यूज करू शकतो, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, अंडाकृती, गोल, या सर्व क्लोज फिगर आहेत, ज्या बंद आकृती आहेत, त्यांचा यूज आपण त्यामध्ये करत असतो. पण त्यामधील जो रेक्टँगल आहे तो आपण युनिव्हर्सल सेटसाठी वापर करत असतो. मग युनिव्हर्सल सेट काय आहे हे आपण बघणारच आहोत. मग चला आता बघूयात आपण वेन डायग्राम कशी काढायची. आपल्याला जर एक सेट दिलेला असेल, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5, हा सेट आपल्याला दिलेला आहे आणि हा सेट आपल्याला जर वेन डायग्रामने दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण एका क्लोज फिगरचा यूज करतो. मग आपण ही एक क्लोज फिगर घेतलेली आहे, आपण अंडाकृती गोल घेतलेला आहे. हा ए सेट आहे म्हणून याला आपल्याला ए नाव द्यायचं आहे. आणि हे जे त्यामध्ये आलेले इलेमेंट्स आहेत ते सर्व इलेमेंट्स आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच 1 2 3 4 हे इलेमेंट्स आपण कुठेही लिहिले तर चालतात, फक्त त्या फिगरच्या आतमध्ये आपल्याला ते व्यवस्थितपणे लिहायचे आहेत. मग ही झाली या सेटची वेन डायग्राम. अशाच पद्धतीनं आपल्याला जर दुसरा एक सेट दिलेला असेल, एक्स इज इक्वल टू ए बी सी डी ई एफ, हा सेट जर आपल्याला दिलेला असेल तर तो कसा दाखवणार. मग त्यासाठी आपण सर्कल घेऊयात. मग याला एक्स सेट आहे म्हणून याला एक्स नाव द्यायचं आहे. मग बघा, हे सर्व जे इलिमेंट्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे आहेत, ए बी सी डी ई एफ. अशा पद्धतीनं तुम्हाला जर सेट दिलेले असतील तर त्यांची वेन डायग्राम ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला बघायचं आहे सबसेट काय असतो. तर बघा, आपल्याला दोन सेट दिलेले असतील, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर बी हा सेट दिलेला असेल 3 5 6. बी सेटमध्ये आपल्याला हे 3 इलेमेंट दिलेले आहेत. पण आपल्याला बघा, याच्यामधील बी सेटमध्ये जे इलेमेंट दिसत आहेत 3 5 आणि 6, हे तिन्ही इलेमेंट आपल्याला ए सेटमध्ये दिसत आहेत. म्हणजे 3 5 आणि 6 म्हणजेच बी सेटचे जेवढे इलेमेंट आहेत ते ए सेटमध्ये आहेत. याचाच अर्थ काय होतो, बी सेट हा ए सेटचा सबसेट आहे. मग त्यालाच आपण कसं लिहितो, बी इज सबसेट ऑफ ए. आणि यालाच जर आपण सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार, बी सबसेट ए. आपल्याला हा आडवा यू काढायचा आहे आणि त्याच्या खाली एक अंडरलाईन करायची आहे. यालाच आपण सबसेटचा सिम्बॉल म्हणून यूज करत असतो. म्हणजेच बी सबसेट ए असं त्याला सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो. मग याला जर वेन डायग्राममध्ये आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवणार आहोत. मग आपण पहिले वेन डायग्राम काढून घेऊयात. त्यासाठी आपल्याला क्लोज फिगर घ्यायची आहे. आपण याला ए नाव देऊयात. आता ए सेटची ही वेन डायग्राम आहे. यामध्ये आपल्याला ए मधील सर्व इलेमेंट्स लिहायचे आहेत. पण बी सेट हा एचा सबसेट असल्यामुळं तो याच्या आतमध्ये येणार आहे. मग तो आपण सर्कलच्या फॉर्ममध्ये घेऊयात. मग आपण हा बी सेट घेतलेला आहे, याला बी नाव देऊयात. मग बी सेटमध्ये कोणते इलेमेंट आहेत, 3 5 6, ते आपल्याला बी सेटमध्ये लिहायचे आहेत. पण 3 5 6 हे ए सेटमध्ये देखील आहेत. मग ए सेटमधील ते देखील इलेमेंट्स आपण लिहिलेले आहेत. मग राहिलेले इलेमेंट्स आपल्याला इकडे लिहून घ्यायचे आहेत. मग बघा, 1 2 3 इथं लिहिलेलं आहे आपण. त्यानंतर 4 5 6 झाला, 7 8. अशा पद्धतीनं त्याची आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे. मग वेन डायग्रामवरून आपल्याला काय लक्षात येतं आहे, ए सेट जो दिलेला आहे त्याच्यामध्ये बी सेट आलेला आहे. म्हणजे बी सेटमध्ये जे इलेमेंट्स आहेत 3 5 6 हे ए सेटमध्ये देखील आहेत, असा या वेन डायग्रामवरून आपल्याला लक्षात येतं आहे.
मग जर वेन डायग्राम दिलेली असेल आणि तुम्हाला जर असे सेट लिहायला सांगितले तर ते देखील लिहिता आले पाहिजे. मग ज्यावेळेस आपण ए सेट लिहिणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे सर्व इलिमेंट लिहायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. आणि त्यानंतर बी सेटमध्ये फक्त आपल्याला 3 5 6 हे इलिमेंट्स लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला जर सेट दिला असेल तर त्याची वेन डायग्राम देखील काढता आली पाहिजे आणि जर वेन डायग्राम दिली असेल तर त्याचा सेट देखील लिहिता आला पाहिजे. यालाच आपण म्हणतो सबसेट. आता आपण बघणार आहोत युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट हा नेहमी आपण कॅपिटल यू या अक्षराने दाखवतो आणि युनिव्हर्सल सेट हा नेहमी आपण रेक्टँगल ही क्लोज फिगर त्यासाठी आपण वापरत असतो. मग बघा आपल्याला जर एखादा सेट दिलेला असेल यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. मग तो आपण कसा दाखवणार आहोत? मग त्यासाठी आपण हा रेक्टँगल काढून घेतलेला आहे, याला आपल्याला यू नाव द्यायचं आहे कारण हा युनिव्हर्सल सेट आहे. यू म्हणजेच युनिव्हर्सल सेट, त्याला यू नाव द्यायचं आहे. मग हे जे सर्व इलिमेंट्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग हा झाला युनिव्हर्सल सेट. आता याच्यानंतर आपण बघूयात. आता हा युनिव्हर्सल सेट आपल्याला दिलेला असेल, त्यानंतर आपल्याला एक्स हा सेट जर दिलेला असेल, एक्स सेटमध्ये आपल्याला 2 4 6 8 10 हे इव्हन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. मग आता हे जे इलिमेंट्स आहेत हे इलिमेंट्स आपण या वेन डायग्राममध्ये कसे दाखवणार? आता यू सेटला आपण इव्हेंट डायग्राम काढून घेतलेली आहे. मग आधी आपण एक्स हा जो सेट दिलेला आहे तो काढून घेऊयात. 2 4 6 8 10 हे इलिमेंट्स याच्यात दिलेले आहेत. मग यामध्ये आपण एका सर्कल घेऊयात, याला आपण एक्स नाव देऊयात. मग बघा 2 4 6 8 10 हे इलिमेंट्स आपण याच्यामध्ये लिहून घेतलेले आहेत. मग जे राहिलेले इलिमेंट्स आहेत ते आपल्याला इकडे बाजूला लिहायचे आहेत. याच्यामध्ये कोणते येणार आहेत? 1 3 5 7 9 हे इलिमेंट्स याच्यामध्ये येणार आहेत. मग आता याच्यामध्ये बघा हा जो सेट आहे तो आपण याला एक्स नाव दिलेला आहे, या सेटला आपण एक्स नाव दिलेलं आहे. मग हे जे राहिलेले जे इलिमेंट्स आहेत याला आपण काय म्हणतो? तर एक्समध्ये जे न आलेले इलिमेंट्स आहेत, जे इलिमेंट्स एक्स या सेटमध्ये आलेले नाहीत त्याला आपण काय म्हणतो? एक्स कॉम्प्लिमेंट. एक्स कॉम्प्लिमेंट म्हणजे एक्सच्या डोक्यावर आपण डॅश देतो किंवा यालाच आपण एक्स कॉम्प्लिमेंट म्हणजे सी, एक्सच्या डोक्यावर आपण सी देतो असं देखील म्हणतो. म्हणजे ह्या दोघांचा अर्थ काय होतो? एक्सचा कॉम्प्लिमेंट. मग एक्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? जे इलिमेंट्स एक्सच्या सेटमध्ये आलेले नाहीत पण ते इलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये आलेले आहेत, मग ते इलिमेंट्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे असतात. मग एक्सच्या सेटमध्ये जे इलिमेंट्स आले नाही असे कोणते आहेत? 1 3 5 7 9 ते इलिमेंट्स आपल्याला या कॉम्प्लिमेंटच्या सेटमध्ये लिहायचे असतात. 1 3 5 7 9. मग अशा पद्धतीनं जर तुम्हाला युनिव्हर्सल सेट आणि एखादा दुसरा सेट ए बी सी किंवा एक्स वाय झेड असे सेट दिलेले असतील आणि त्या सेटचा जर आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायला सांगितलेला असेल तर ह्या सेटमध्ये जे इलिमेंट्स आलेले नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये ते इलिमेंट्स आलेले आहेत ते इलिमेंट्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे असतात. आणि जर आपल्याला असा सेट दिलेला असेल, आपल्याला जर युनिव्हर्सल आणि एक्स कॉम्प्लिमेंट हे दोन सेट दिलेले असतील तर त्यावरून वेन डायग्राम देखील काढता आली पाहिजे. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 त्यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपल्याला ए बी सी डी हे 4 सेट दिलेले आहेत आणि त्यामध्ये हे काही स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे हे जे स्टेटमेंट आहेत ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते सांगा. मग यामध्ये बघा आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? सी सबसेट बी. आता सी सबसेट बी याचा अर्थ काय होतो? सी सेटमधील जे इलिमेंट्स आहेत ते सर्व इलिमेंट्स बी सेटमध्ये आहेत. मग ते आता आपण बघूयात ट्रू आहे का फॉल्स आहे. मग सी सेटमध्ये बघा बी आणि डी हे दोन इलिमेंट आहेत. मग सी सेटमधील इलिमेंट्स बी सेटमध्ये आहेत का? बी आणि डी याच्यामध्ये डी आलेला आहे पण बी आलेला नाही, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स असणार आहे. मग त्यानंतर आता सेकंड नंबर स्टेटमेंट बघूयात आपण. यामध्ये बघा ए सबसेट डी म्हणजेच ए सेटमधील सर्व इलिमेंट्स डी मध्ये आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. आता ए सेटमध्ये 5 इलिमेंट्स आहेत, डी सेटमध्ये 2च इलिमेंट्स आलेले आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट देखील फॉल्स आहे.
त्यानंतर बघा आता थर्ड नंबर डी सबसेट बी, म्हणजेच डी मधील सर्व इलिमेंट्स बी मध्ये आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. मग डी सेट बघा ए आणि ई हे दोन इलिमेंट आहेत. मग ए आणि ई हे दोन इलिमेंट बी मध्ये आहेत का, तर याच्यामध्ये ए आलेला नाही पण ई आलेला आहे. मग ए आलेला नाही म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते देखील फॉल्स आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचं स्टेटमेंट बघा काय आहे, डी सबसेट ए, म्हणजे डी सेटमधील इलिमेंट ए मध्ये आहे असं सांगितलेलं आहे. मग बघा डी सेटमध्ये काय आहे, ए ई, ते ए मध्ये आहेत का, ए आणि ई हे दोन्ही इलिमेंट ए सेटमध्ये आलेले आहेत, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे. मग याला आपण ट्रू लिहून घेऊयात. त्यानंतर बघा आता फिफ्थ नंबरचं स्टेटमेंट बी सबसेट ए, म्हणजे बी सेटमध्ये कोणते इलिमेंट्स आलेले आहेत, सी डी ई एफ, ते ए मध्ये आहेत का, सी डी ई आहेत पण एफ हा इलिमेंट ए मध्ये नाही, म्हणून हे स्टेटमेंट देखील फॉल्स असणार आहे. मग याला आपण फॉल्स लिहून घेऊयात. त्यानंतर बघा सिक्स नंबरचं स्टेटमेंट आहे सी सबसेट ए, मग सी सेटमध्ये कोणते इलिमेंट्स आहेत, बी कॉमा डी, मग हे ए मध्ये आहेत का, बी आणि डी हे दोन्ही इलिमेंट याच्यामध्ये आलेले आहेत, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे. मग याला आपण ट्रू लिहून घेऊयात. आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे आपल्याला हे जे नॅचरल नंबर आहेत ते नॅचरल नंबर कुठून, 1 to 20, म्हणजे 1 पासून 20 पर्यंतचे जे नॅचरल नंबर आहेत ते युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड हे दोन सेट दिलेले आहेत ते आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. मग त्यामध्ये सुरुवातीला आपण हा फर्स्ट नंबरचा दाखवून घेऊयात. मग याच्यामध्ये बघा आपल्याला युनिव्हर्सल सेट कोणता घ्यायचा आहे, 1 to 20 पर्यंतचे नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. म्हणजेच यू इज इक्वल टू आपला काय येणार आहे सेट बघा, 1 2 3 4 5 डॅश 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 20 पर्यंतचे नंबर्स याच्यामध्ये येणार आहेत. त्यानंतर फर्स्ट नंबरमध्ये एक्स आहे, एक्स सेट आपल्याला दिलेला आहे. मग एक्स हा सेट काय येणार आहे बघा, याच्यामध्ये काय दिलेला आहे, एक्स सेट एक्स सच दॅट एक्स इज ॲन इलिमेंट ऑफ नॅचरल नंबर, म्हणजे हा जो एक्स आहे तो काय आहे, नॅचरल नंबर आहे. पण अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15, म्हणजे एक्स म्हणजे काय आहे, तो 7 पेक्षा ग्रेटर नंबर आहेत आणि 15 पेक्षा लेस नंबर त्याच्यामध्ये येणार आहेत. मग कोणकोणते नंबर येतील बघा, 8 9 10 11 12 13 आणि 14 हे नंबर्स ह्या एक्स या सेटमध्ये येणार आहेत. हे नंबर्स आपण कशावरून लिहिलेले आहेत, आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे, म्हणजे 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15 यावरून आपण हा सेट लिहिलेला आहे. मग आता हा जो सेट आहे तो आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचा आहे. मग तो कसा दाखवणार आपण, युनिव्हर्सल सेटसाठी आपण नेहमी रेक्टँगलचा यूज करत असतो. मग आपण हा रेक्टँगल घेतलेला आहे त्याला युनिव्हर्सल सेट म्हणून यू दिलेला आहे. युनिव्हर्सल सेट आपण नेहमी यूने दाखवत असतो. आणि हा जो एक्स सेट आहे तो आपण याच्या आतमध्ये आपल्याला दाखवायचा, कारण एक्स सेटमधील सर्व जे इलिमेंट्स आहेत ते यू मध्ये आहेत, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत, म्हणून एक्स हा सेट आतमध्ये येणार आहे. मग तो आपण सर्कलमध्ये दाखवूयात आणि याला आपण एक्स नाव देऊयात. मग एक्समध्ये कोणकोणते इलिमेंट्स आहेत बघा, 8 9 10 11 12 13 14. त्यानंतर जे राहिलेले इलिमेंट्स आहेत ते सर्व इलिमेंट्स आपल्याला इकडे लिहायचे आहेत. मग त्यामध्ये कोणते नंबर येतात, 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर बघा आता 14 पर्यंतचे नंबर आपण इथं 8 to 14 पर्यंतचे नंबर याच्यामध्ये लिहिलेले आहेत. मग येणार आहे 15 16 17 18 19 आणि 20. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची वेन डायग्राम काढायची आहे. मग त्यानंतर आता आपण हा सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करून घेऊयात. मग याच्यामध्ये बघा युनिव्हर्सल सेट आपला हाच असणार आहे, म्हणजे यू इज इक्वल टू 1 2 3 डॅश 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 20 पर्यंतचे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर वाय सेट आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, वाय यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वाय सच दॅट वाय इज ॲन इलिमेंट ऑफ नॅचरल नंबर, म्हणजे वाय हे काय आहेत, नॅचरल नंबर आहेत. वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20, म्हणजे हे नॅचरल नंबर तर आहेत पण ते नॅचरल नंबरमधील प्राईम नंबर्स आहेत. मग कुठपर्यंतचे आहेत, 1 to 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. मग 1 to 20 पर्यंत कोणकोणते प्राईम नंबर्स येतात, त्यामध्ये बघा 2 3 5 7 11
13, 17, 19 हे प्राईम नंबर्स येतात. मग आता याचा आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे. मग युनिव्हर्सल सेटसाठी आपण रेक्टँगल काढत असतो, याला यू नाव द्यायचं आहे. त्यानंतर वायसाठी आपण सर्कल काढून घेऊयात, याला वाय नाव देऊयात. मग आपल्याला वाय सेटमध्ये जे नंबर आलेले आहेत ते वायमध्ये लिहायचे आहेत. मग 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे सर्व नंबर्स आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत. मग जे युनिव्हर्सल सेटमधील राहिलेले नंबर्स आहेत ते आपल्याला इकडे लिहायचे आहेत. मग त्यामध्ये कोणकोणते नंबर येणार आहेत? 1, 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20. मग ते राहिलेले सर्व नंबर्स आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत. मग युनिव्हर्सल सेटमध्ये आपले 1 to 20 पर्यंतचे ऑल नंबर्स आले पाहिजे. मग बघा 1, 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. अशा पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, पी हा सेट दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे शो द सेट्स यू, पी अँड पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. आपल्याला हे सेट वेन डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. मग आपण ते सॉल्व करूयात. याच्यामध्ये फर्स्ट नंबरमध्ये बघा युनिव्हर्सल सेट आपल्याला काय दिलेला आहे? 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. त्यानंतर पी सेट आपल्याला काय दिलेला आहे बघा 1, 3, 7, 10. मग पी सेटमध्ये आपल्याला याच्यातील इलिमेंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला पी कॉम्प्लिमेंट हा देखील सेट दाखवायचा आहे. मग पी कॉम्प्लिमेंटमध्ये काय येणार आहेत? जे इलिमेंट्स पी सेटमध्ये आलेले नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आलेले आहेत ते इलिमेंट्स आपल्याला पी कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये बघा याच्यामध्ये 2 आलेला नाही, मग 2 पी कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहे. त्यानंतर 8, 9, 11 आणि 12 हे इलिमेंट्स ह्या पी कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. मग हे आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचं आहे. मग ते कसं दाखवणार बघा, युनिव्हर्सल सेटसाठी आपण रेक्टँगल काढून घेत असतो, याला आपण यू नाव देतो. मग युनिव्हर्सल सेटमध्ये हे ऑल नंबर्स येणार आहेत. मग त्याआधी आपण पी हा सेट दाखवून घेऊयात. पी सेटसाठी आपण एक सर्कल घेऊयात, याला पी नाव देऊयात. याच्यामध्ये बघा 1, 3, 7, 10. मग जे राहिलेले एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इकडे लिहायचे आहेत. मग ते कोणते कोणते आहेत बघा 2, 8, 9, 11, 12. म्हणजे हे जे इलिमेंट्स आहेत ही पी कॉम्प्लिमेंटचे इलिमेंट आहेत. म्हणजे जे इलिमेंट्स पीमध्ये आलेले नाहीत त्यांना आपण पी कॉम्प्लिमेंट असं म्हणत असतो आणि त्याला आपण इथं पी कॉम्प्लिमेंट असं दाखवूयात. मग आता हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यामधील बघा हा सेकंड नंबर आपल्याला दिलेला आहे पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी हे आपल्याला दाखवायचं आहे. मग पी कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट. मग बघा पी कॉम्प्लिमेंटमध्ये कोणकोणते नंबर्स येतात? पी कॉम्प्लिमेंटमध्ये आपण हा सेट लिहिलेला आहे 2, 8, 9, 11, 12. 2, 8, 9, 11, 12 हा पी कॉम्प्लिमेंटचा सेट आपण लिहिलेला आहे. मग पी कॉम्प्लिमेंटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे पी कॉम्प्लिमेंटचा सेट आपण लिहिला. मग आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय येणार आहे? जे इलिमेंट्स या सेटमध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. मग ते कोणते आहेत? 1, त्यानंतर येणार आहे 3, त्यानंतर 7, 8, 9 इथं आलेला आहे तो घ्यायचा नाही. त्यानंतर 10, 11, 12 आलेला आहे त्यामुळे 11, 12 देखील घ्यायचा नाही. म्हणजे हे एवढे इलिमेंट्स पी कॉम्प्लिमेंटच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. मग पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच 1, 3, 7, 10. पण 1, 3, 7, 10 म्हणजे हा पी सेट आहे. म्हणजेच याला आपण पी लिहिणार आहोत. म्हणजेच पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी हे आपण दाखवलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व करूयात. याच्यामध्ये बघा ए इज इक्वल टू 1, 3, 2, 7 हा सेट आपल्याला दिलेला आहे आणि सांगितलेला आहे राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. ए या सेटचे आपल्याला
कोणतेही 3 सबसेट लिहायचे आहेत. मग सबसेट म्हणजे काय असतो की ते इलेमेंट्स त्या ए या सेटमध्ये असणार आहेत. मग एचे आपण 3 सबसेट लिहूयात. एक्स इज इक्वल टू पहिला सबसेट, ह्याच्यामध्ये घेऊयात 1 हा सबसेट झाला. त्यानंतर वाय घेऊयात, वायमध्ये घेऊयात आपण 1 2 7. कोणते इलेमेंट्स घेतले तरी चालतात, फक्त ते इलेमेंट्स आपल्याला ए सेटमध्ये दिसले पाहिजेत. त्यानंतर झेड, झेडमध्ये घेऊयात आपण 2,7. त्यानंतर घेऊयात पी, पीमध्ये बघा 3 2 7. आपल्याला 3च सेट लिहायचे सांगितलेले आहेत, तर 3 तुम्हाला सबसेट लिहायचे आहेत. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 5. यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आपल्याला खाली काही सेट दिलेले आहेत, तर त्याच्यामधील सबसेटचं रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. मग बघा ते कशा पद्धतीनं लिहायचं. त्यामध्ये बघा पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. म्हणजे पी म्हणजे कोण आहे, पी म्हणजे हा पुण्यातील रहिवासी आहे. त्यानंतर यम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. म्हणजे जो मध्य प्रदेशमधील रहिवासी आहे तो यम सेट आहे. त्यानंतर आय सेट कोणता आहे, इंदोरमधील जे रहिवासी आहेत ते आय सेटमध्ये येणार आहेत. बी सेट कोणता आहे, इंडियामधील जे रहिवासी आहेत ते बी सेटमध्ये येणार आहेत. आणि महाराष्ट्रामधील जे रहिवासी आहेत ते एच सेटमध्ये येणार आहेत. मग हे जे सेट्स आपल्याला दिलेले आहेत यांचं सबसेट रिलेशन कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मग याच्यामध्ये सुरुवातीला बघा, जो पुण्यातील रहिवासी आहे तो महाराष्ट्रामध्ये देखील राहतोय. त्यानंतर पुण्यातील रहिवासी इंडियामध्ये देखील राहतोय. मग पुण्यातील रहिवासी म्हणजे पी सेट आहे. म्हणजे हा जो पी सेट आहे हा कोणाचा सबसेट होणार आहे, महाराष्ट्र म्हणजेच एच सेटचा सबसेट होणार आहे. त्यानंतर पुण्याचा रहिवासी महाराष्ट्रासोबत इंडियामध्ये देखील राहतोय, म्हणजे तो बीचा देखील सबसेट होणार आहे. म्हणजे बघा पुणे महाराष्ट्रामध्ये येतोय म्हणून एचचा सबसेट होणार आहे, आणि पुणे इंडियामध्ये येतोय म्हणून बीचा देखील सबसेट होणार आहे. त्यानंतर बघा आता इंदोर म्हणजे आय सेट आहे. इंदोर मध्य प्रदेशमध्ये येतोय म्हणून आय हा यमचा सबसेट होणार आहे. आणि इंदोर इंडियामध्ये बी येतोय त्याच्यामुळं आय हा बीचा देखील सबसेट होणार आहे. म्हणजेच आय सबसेट एम. त्यानंतर आय सबसेट बी. म्हणजे इंदोर हा मध्य प्रदेशमध्ये येतोय म्हणून आय सबसेट यम, आणि इंदोर हा इंडियामध्ये येतोय म्हणून आय सबसेट बी. त्यानंतर बघा आता महाराष्ट्र जे राज्य आहे, महाराष्ट्र स्टेट आहे हे इंडियामध्ये येतंय म्हणून एच सबसेट बी. मग त्यानंतर अजून बघा हा जो मध्य प्रदेश स्टेट आहे तो देखील इंडियामध्ये येतोय म्हणून एम सबसेट बी. अशा पद्धतीनं हे जे आहेत ते सबसेट आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर हा सेकंड नंबर क्वेश्चन बघा काय आहे, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबोव सेट. मग आपल्याला हे जे वरचे सेट दिलेले आहेत त्यामधील युनिव्हर्सल सेट म्हणून आपण कोणता सेट घेणार आहोत, तर युनिव्हर्सल सेट म्हणजे सर्वात मोठा सेट असतो. मग यामधील सर्वात मोठा सेट कोणता आहे, सर्वात मोठा सेट इंडिया आहे. मग इंडिया म्हणजेच तो बी सेट आहे. मग सेट बी is universal set, is an universal set. मग सेट बी हा काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 6 बघायचा आहे. याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो. म्हणजे आपल्याला हे खाली सेट दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये. ह्या सेटसाठी आपण कोणता युनिव्हर्सल सेट वापरणार आहोत असं त्यांनी विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, ए सेट काय दिलेला आहे आपल्याला, मल्टिपल ऑफ 5. बी सेट दिलेला आहे मल्टिपल ऑफ 7 आणि सी सेट दिलेला आहे मल्टिपल ऑफ 12. मग ते सेट आधी आपण लिहून घेऊयात. मग ए सेट काय येणार आहे बघा, ए सेटमध्ये काय येणार आहे, मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 10 15 20 25 डॅश डॅश डॅश, म्हणजे हे इन्फिनिटीपर्यंतचे नंबर्स त्याच्यात येणार आहे. त्यानंतर मल्टिपल ऑफ 7 म्हणजे हा बी सेट दिलेला आहे. तर याच्यामध्ये मल्टिपल ऑफ 7 म्हणजे 7चा टेबल येणार आहे पूर्ण, 7 14 21 28 डॅश डॅश डॅश, इन्फिनिटीपर्यंतचे नंबर्स येणार आहेत म्हणजे अनंतपर्यंतचे नंबर्स त्याच्यात येणार आहेत.
त्यानंतर सी सेट आहे मल्टिपल ऑफ 12, म्हणजे सी इज इक्वल टू 12, 24, 36, 48 इन्फिनिटीपर्यंतचे नंबर्स याच्यामध्ये येणार आहेत. मग हे जे 3 सेट्स आहेत, तर याच्यासाठी आपण कोणता युनिव्हर्सल सेट वापरणार आहोत? युनिव्हर्सल सेट म्हणजे सर्वात मोठा सेट असतो. मग असा सेट घ्यायचा आहे आपल्याला का हे सर्व नंबर्स, हे ऑल नंबर्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. मग युनिव्हर्सल सेट म्हणून आपण नॅचरल नंबरचा सेट वापरू शकतो. मग नॅचरल नंबरमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5 इन्फिनिटीपर्यंतचे नंबर्स येतात. त्यानंतर आपण होल नंबरचा देखील सेट यूज करू शकतो. होल नंबर्समध्ये बघा 0, 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 इन्फिनिटीपर्यंतचे नंबर्स येतात. त्यानंतर इंटेजर्सचा एक सेट आहे आपल्याकडे. इंटेजर्समध्ये बघा डॅश 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 -3, -2, -1, त्यानंतर 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश, म्हणजे हा इंटेजरचा सेट देखील आपण युनिव्हर्सल सेट म्हणून वापरू शकतो. म्हणजेच आपल्याला हा जो युनिव्हर्सल सेट आहे, युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला ह्या तिन्हीपैकी आपण कोणत्याही सेटचा त्यामध्ये वापर करू शकतो. मग आता सेकंड नंबर क्वेश्चन आपण बघूयात. याच्यामध्ये बघा पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटेजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4, म्हणजे पी हा जो सेट आहे तो इंटेजर्सचा सेट आहे आणि ते मल्टिपल ऑफ 4 आहेत. म्हणजेच हा जो पी सेट आहे तो काय येणार आहे बघा, मल्टिपल ऑफ 4, म्हणजेच 4, 8, 12, 16, 20 डॅश 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 डॅश. त्यानंतर टी सेट काय येणार आहे बघा, सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. आपल्याला स्क्वेअर नंबर घ्यायचे आहेत, पण कोणते स्क्वेअर नंबर? इव्हन स्क्वेअर नंबर. मग त्याच्यामध्ये बघा कोणकोणते येणार आहे, 4, त्यानंतर येणार आहे 16, 36, 64, त्यानंतर येणार आहे 100, 144, असे इन्फिनिटीपर्यंतचे नंबर्स याच्यामध्ये घ्यायचे आहेत. मग आता ह्या 2 सेटसाठी आपण कोणता युनिव्हर्सल सेट वापरणार आहोत? युनिव्हर्सल सेट आपल्याला असा वापरायचा आहे की हे सर्व नंबर्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. मग त्यामध्ये देखील आपण नॅचरल नंबर, त्यानंतर होल नंबर्स आणि इंटेजर्सचा सेट आपण वापरणार आहोत. मग नॅचरल नंबरमध्ये कोणता सेट येतो? 1, 2, 3 डॅश 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 इन्फिनिटी. होल नंबर्समध्ये 0, 1, 2, 3 इन्फिनिटी. त्यानंतर इंटेजर्स म्हणजे कोणता सेट आहे? -3, -2, -1, 0, 1, 2, 3, त्यानंतर इन्फिनिटी. म्हणजे ह्या तिन्ही सेटपैकी कोणताही एक सेट आपण युनिव्हर्सल सेट म्हणून वापरू शकतो. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 बघायचा आहे. यामध्ये बघा काय दिलेलं आहे, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज ॲन युनिव्हर्सल सेट. म्हणजे आपल्याला ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास, वर्गातील जे सर्व मुलं आहेत ते युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा सेट ए बी द स्टुडंट्स हू सेक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ. मग सेट ए काय घ्यायचं आहे? असे विद्यार्थी ज्यांनी 50% आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स मॅथमध्ये घेतलेले आहेत, असे विद्यार्थी आपल्याला सेट ए मध्ये घ्यायचं आहे. आणि देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग सेट एचा कॉम्प्लिमेंट आपल्याला लिहायचा आहे. मग ए सेटमध्ये कोणते मुलं आहेत? ज्यांनी 50% आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स घेतलेले आहेत. मग ए कॉम्प्लिमेंटमध्ये कोणते येणार आहेत? ज्यांना 50%पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत, असे स्टुडंट्स ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. ते आपल्याला आता लिहून घ्यायचं आहे. मग बघा युनिव्हर्सल सेट आपल्याला काय दिलेला आहे? ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास, म्हणजे वर्गातील सर्व मुलं हा युनिव्हर्सल सेट आहे. त्यानंतर सेट ए काय दिलेला आहे बघा आपल्याला, स्टुडंट्स हू सेक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ. म्हणजे मॅथ या विषयामध्ये ज्यांनी 50% आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स घेतलेले आहेत त्यांचा हा ए सेट आहे. मग ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय येणार आहे? 50%पेक्षा कमी मार्क्स ज्या मुलांनी घेतलेले आहेत ते सर्व मुलं ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. मग स्टुडंट्स हू सेक्युअर लेस दॅन 50% मार्क इन मॅथ. म्हणजे मॅथ या विषयामध्ये ज्या मुलांना 50%पेक्षा लेस मार्क्स आहेत, म्हणजे कमी मार्क्स आहेत, ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हा पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे.